चीन अमेरिकेनंतर जगातली दुसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था. या देशाचा नॉमिनल जीडीपी आहे $20 ट्रिलियन आसपास. म्हणजे भारताच्या नॉमिनल जीडीपी पेक्षा 5 पटीने जास्त. 5 वर्षांपूर्वी चीनच्या जीडीपी मध्ये तब्बल 25% वाटा रिअल इस्टेटचा होता. म्हणजेच देशाची 1/4 अर्थव्यवस्था ही रिअल इस्टेटची होती. पण आता 2026 मध्ये चीनचं रिअल इस्टेट मार्केट जोरदार कोसळलंय. चीनच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये मोठा भूकंप आलेला असून हे मार्केट थेट 20 वर्ष मागे गेलेलं आहे. म्हणजे काय तर 2005 साली चीनमध्ये घरांच्या ज्या किमती होत्या त्याच किमती आता 2026 मध्ये झालेल्या आहेत. हा सगळ्या जगासाठी मोठा धक्का मानला जातोय. कारण चीन मधला हा प्रॉपर्टी क्रॅश काही युद्धामुळे किंवा एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे आलेला नाहीये. या मागची कारणं फार वेगळी आणि गंभीर अशीच आहेत. खरं तर एकेकाळी चीनच्या रिअल इस्टेटवर सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं होतं. पैसा गुंतवायचा असेल तर चीनमध्ये प्रॉपर्टी घ्या असं म्हटलं जायचं. पण आता हेच मार्केट कोसळल्यानं चीनची अनेक शहरं घोस्ट सिटीज बनलेली आहेत. या शहरांमध्ये मोठमोठ्या इमारती आहेत पण त्यांना कोणीच खरेदीदार नाहीये. चीनची ही परिस्थिती पाहता भारतात देखील अनेक प्रश्न विचारले जात आहेत. भारतामध्ये मागच्या काही वर्षात रिअल इस्टेटमध्ये जी तेजी आली होती त्यानंतर आता येत्या काळात चीन प्रमाणे भारतात देखील रिअल इस्टेट मार्केट कोसळणार का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. नेमकी परिस्थिती काय आहे? चीनमध्ये रिअल इस्टेट मार्केट त्या जोरात का आपटलं? यामागची कारणं काय आहेत? आता भारतात सुद्धा हीच परिस्थिती येणार का? भारतातलं रिअल इस्टेट सेक्टर बूम होणार की पडणार? सगळा विषय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. तर सुरुवातीला चीनमध्ये नेमकं काय घडते ते पाहूयात. त्यासाठी आपल्याला हा डेटा कुठून आला हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. BIS म्हणजेच बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्स, जिला सोप्या भाषेत बँक ऑफ बँक्स असंही म्हणतात. BISचं मुख्यालय स्वित्झर्लंडमध्ये आहे. तिचं मुख्य काम आहे जगातल्या वेगवेगळ्या देशांच्या सेंट्रल बँकांमध्ये कोऑर्डिनेशन राखणं. BIS ही ग्लोबल ट्रेंड्सवर देखील वेगवेगळे रिपोर्ट जाहीर करत असते. महत्त्वाचं म्हणजे जगातल्या बहुतेक सेंट्रल बँक्स, IMF आणि वर्ल्ड बँक सारख्या संस्था BISच्या डेटाचा वापर करतात. BIS ही अनेक देशांचे प्रॉपर्टी इंडेक्स देखील चालवते. या माध्यमातून त्या देशांच्या रिअल इस्टेटमध्ये काय घडतंय याचं खरं चित्र जगासमोर येतं. याच BISचा चीनच्या बाबतीत देखील एक इंडेक्स आहे ज्याला चायना सिलेक्टेड रेसिडेन्शियल प्रॉपर्टी प्राइजेस असं म्हटलं जातं. याच इंडेक्सच्या माध्यमातून सध्या चीनच्या रिअल इस्टेटमध्ये काय घडतंय हे जगासमोर आलंय. या प्रॉपर्टी इंडेक्सच्या एका ग्राफनुसार चीनमध्ये मागच्या 20 वर्षात प्रॉपर्टी प्राइसची मुवमेंट कशा प्रकारे राहिली आहे हे दाखवण्यात आलंय. ग्राफनुसार 2025च्या शेवटी या प्रॉपर्टी इंडेक्सची व्हॅल्यू 86.79 इतकी होती. तर हा ग्राफ जिथनं सुरू होतो म्हणजे 2005 साली या प्रॉपर्टी इंडेक्सची व्हॅल्यू 87.95 एवढी होती. याचा नेमका अर्थ काय तर सध्या चीनमध्ये घरांच्या किमती त्या पातळीवर पोहोचलेल्या आहेत जे 20 वर्षांपूर्वी होत्या. म्हणजेच 2005 साली घरांची जी किंमत होती तितकीच किंवा त्याही पेक्षा कमी किंमत आता 2026 मध्ये झाली आहे. हा इंडेक्स 2021 साली आपल्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. त्यावेळी त्याची व्हॅल्यू 113 इतकी झाली होती. तेव्हापासून हा इंडेक्स 5 वर्षात तब्बल 23% घसरलाय. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार 2025च्या पहिल्या 10 महिन्यात चीनमध्ये रिअल इस्टेट गुंतवणुकीत 14.7% घट झाली. महत्त्वाचं म्हणजे नवीन घरांच्या विक्रीमध्ये सलग 5 वर्षांपासून घसरण होतीये. सध्या चीनमध्ये तब्बल 391 मिलियन स्क्वेअर मीटर एरियाची घरं ही बनून तयार आहेत पण त्यांची विक्री काही होत नाहीये. 2021च्या तुलनेत यात 72% वाढ झालीय. सध्या चीनमधल्या मोठमोठ्या रिअल इस्टेट कंपन्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. एव्हरग्रँड ही एकेकाळची चीनची सगळ्यात मोठी रिअल इस्टेट कंपनी. ही कंपनी $300 बिलियन कर्जासह दिवाळखोर झालेली असून तिला ऑगस्ट 2025 मध्ये हाँगकाँगच्या शेअर बाजारातनं अनलिस्ट करण्यात आलं. कंट्री गार्डन नावाच्या मोठ्या रिअल इस्टेट कंपनीनं 2023 मध्ये जाहीर केलं की ती थकीत परदेशी कर्जाची पूर्तता करू शकत नाही. ज्यानंतर तिला डिफॉल्ट घोषित करण्यात आलं. तर दीर्घकाळापासून स्थिर कंपनी मानल्या जाणाऱ्या वानकेनं 2024 साली $6.8 बिलियन विक्रमी तोटा नोंदवलाय. या आकड्यांवरनं सध्या चीनमधलं रिअल इस्टेट मार्केट केवढ्या मोठ्या संकटात सापडलंय हे लक्षात येतं. पण हे सगळं अचानक घडलंय का तर नाही. चीनच्या रिअल इस्टेटमध्ये जो क्रायसिस आलाय तो अचानक नाही तर हळूहळू आलेला आहे. आता या मागची नेमकी कारणं काय आहेत आणि अशी परिस्थिती भारतात देखील निर्माण होऊ शकते का ते पाहूयात. चीनमध्ये नेमकं काय झालं तर एव्हरग्रँड सारख्या मोठमोठ्या रिअल इस्टेट कंपन्यांनी अनेक वर्ष एका हाय रिस्क मॉडेलचा वापर केला. या कंपन्यांनी जमिनी खरेदी करण्यासाठी बँकांकडनं मोठ्या प्रमाणात रक्कम कर्ज म्हणून घेतली.
यातनं त्यांनी मोठमोठे रिअल इस्टेट प्रोजेक्ट्स लॉन्च केले. या कंपन्यांनी घरं पूर्ण बांधून व्हायच्या आधीच अंडर कन्स्ट्रक्शन इमारतींसाठी नागरिकांकडनं पूर्ण पेमेंट घेतलं. त्यानंतर त्यांनी ही मिळालेली रक्कम या प्रोजेक्टचं काम पूर्ण करण्यासाठी वापरली नाही, तर तिचा वापर करून नवीन जमीन खरेदी केली. सोबतच तिचा वापर आणखी जास्तीचं कर्ज घेण्यासाठी केला. यामुळे झालं काय, तर अनेक प्रोजेक्ट सुरू तर झाले, पण त्यांचं कामच पूर्ण होऊ शकलं नाही. जुन्या प्रोजेक्टचं काम पूर्ण व्हायच्या आधीच कंपन्या नवनवे प्रोजेक्ट लॉन्च करत गेल्या. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात एक मोठा बबल तयार झाला. ही एक अशी सायकल होती, त्यामध्ये चीनच्या रिअल इस्टेट कंपन्या हळूहळू अडकत गेल्या. यात नागरिकांचाही पैसा अडकून राहिल्यामुळं हा बबल आणखीनच मोठा होत राहिला. 2020 पर्यंत तर चीनच्या सरकारला जाणीव झाली की हा बबल खूप मोठा झालेला आहे आणि तो जर आपोआप फुटला तर यामुळे चीनची संपूर्ण आर्थिक व्यवस्थाच कोलमडू शकते. कारण त्यावेळी चीनच्या एकूण अर्थव्यवस्थेत रिअल इस्टेटचा वाटा 25 ते 30% गेला होता. यानंतर चीनच्या सरकारनं 3 रेड लाईन्स नावाचं एक कठोर धोरण लागू केलं. थोडक्यात सांगायचं झालं तर सरकारनं रिअल इस्टेट कंपन्यांना सांगितलं की जर तुमच्यावरती कर्जाचं प्रमाण खूप जास्त असेल तर तुम्हाला इथून पुढे आणखी कर्ज घेण्याची परवानगी नाहीये. सरकारनं अशा प्रकारे कंपन्यांना नवीन कर्ज घेण्यापासून रोखताच या कंपन्यांकडे असलेली रोख रक्कम संपली. त्यामुळे त्यांना त्यांची सध्याची कर्ज देखील फेडता आली नाहीत, नवीन जमीन खरेदी करता आली नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांनी त्यांच्या घरांसाठी आधीच पैसे दिले होते त्या घरांचं बांधकाम देखील या कंपन्यांना पूर्ण करताच आलं नाही. त्यामुळे एव्हरग्रँड सारख्या मोठ्या रिअल इस्टेट कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या. त्यामुळे सामान्य नागरिक घाबरले आणि त्यांनी नवीन मालमत्ता खरेदी करणं थांबवलं. ही सगळी व्यवस्था सततच्या कॅश फ्लोवरती आधारित होती, पण ज्यावेळी कंपन्यांना कर्ज मिळणं थांबलं त्याच वेळी सगळी व्यवस्था क्रॅश झाली आणि चीनचं रिअल इस्टेट मार्केट कोसळलं. ते अशा प्रकारे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जे चीनमध्ये घडलंय ते भारतात देखील होऊ शकतं का? भारताचंही रिअल इस्टेट मार्केट चीन प्रमाणे कोसळू शकतं का? तर त्यासाठी आपण पाहिलं तर चीन आणि भारत या दोन्ही देशांची लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. दोन्ही देशांच्या लोकांचा रिअल इस्टेटच्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे, पण दोन्ही देशांची स्थिती एकमेकांपासून फार वेगळी आहे. चीनमध्ये हे घडलं कारण तिथं घरांची मागणी बनावट होती. कॉर्पोरेट कर्जांमुळे तिथं गरजेपेक्षा जास्त घरांचं बांधकाम होत होतं. पण भारताची स्थिती याची अगदी उलट आहे. भारतामध्ये घरांची मागणी जास्त आहे कारण भारतीयांना स्वतःला राहण्यासाठी किंवा घर भाड्यानं देण्यासाठी खरोखरच जागेची गरज आहे. भारतामध्ये वेगानं शहरीकरण वाढते. तरुण कुटुंब गावांमधनं टियर 1, टियर 2 शहरांमध्ये स्थलांतर करतात. त्यांना राहण्यासाठी जागेची गरज आहे. त्यामुळे या शहरांमध्ये रिअल इस्टेट मार्केट सध्या चांगल्या स्टेजीत आहे. चीनमध्ये संकटाच्या काळात लहान शहरांमध्ये सुद्धा 5 ते 6 वर्ष घरांचा साठा शिल्लक होता. पण जर भारताचा विचार केला तर भारतात हे प्रमाण सरासरी फक्त 1 ते 1.5 वर्षांच्या आसपास आहे. सीबीआरई इंडिया रेसिडेन्शियल मार्केट आउटलुक नुसार भारतात जेवढ्या वेगानं घरं निर्माण होत आहेत तितक्याच वेगानं ती विकली देखील जात आहेत. त्यामुळे बिल्डर्सकडे घरं काही शिल्लकच राहत नाहीयेत. रिपोर्ट्सनुसार या वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यांमध्येच दिल्ली, मुंबई यांसारख्या भारतातल्या टॉप 7 शहरांमध्ये तब्बल 1,01,650 रेसिडेन्शियल फ्लॅट्सची विक्री झाली आहे. याचा अर्थ काय, तर भारतात लोकांना राहण्यासाठी घरांची मागणी जोरात आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार काही शहरांमध्ये घरांच्या किमतीत नक्कीच वाढ झालेली आहे. त्यामुळे सामान्य लोकांना घर खरेदी करणं आवाक्याबाहेर जात असल्याचं वाटतंय. पण ही वाढ फक्त लक्झरी सेगमेंट पुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे संपूर्ण रिअल इस्टेट क्षेत्रावर कोणताही धोका निर्माण होताना दिसत नाही. प्रसिद्ध प्रॉपर्टी कन्सल्टन्सी फर्म लायसेस फोरासच्या रिपोर्टनुसार भारतातल्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये सध्या किमती काही प्रमाणात वाढतात. ही वाढ वर्षाला 4 ते 10% दरम्यान आहे, जे अजिबात धोकादायक नाहीये. याशिवाय भारताच्या रिअल इस्टेटमध्ये NRI इन्व्हेस्टमेंट देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कॅश फ्लो कायम आहे. भारताच्या रिअल इस्टेटमध्ये अनिवासी भारतीयांची गुंतवणूक वर्षाला सुमारे 13 ते 15 बिलियन डॉलर्सच्या दरम्यान असण्याचा अंदाज आहे. 2019 मध्ये भारताच्या रेसिडेन्शियल रिअल इस्टेटमध्ये NRIच्या इन्व्हेस्टमेंटचं प्रमाण 10% आसपास होतं. तेच प्रमाण आता 20%च्याही वरती गेलंय. थोडक्यात सांगायचं तर काय, तर चीन आणि भारत या दोन्ही देशांची लोकसंख्या प्रचंड मोठी असली तरी या देशांमधले रिअल इस्टेट मार्केट्स वेगवेगळ्या प्रकारे ऑपरेट होतात. भारतात घरांच्या किमती वाढतायत कारण त्या तुलनेत मागणी सुद्धा जास्त आहे. भारताचं रिअल इस्टेट ग्रो होतंय, जे चीन प्रमाणे बनावट मागणीवरती अवलंबून नाहीये. त्यामुळे भारतातल्या मोठ्या शहरांमध्ये पुढची 10 ते 15 वर्ष रिअल इस्टेट मार्केट आणखी ग्रो करेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. भारतात मार्केटमध्ये चढ उतार होऊ शकतो, पण चीन सारखी अवस्था होण्याची शक्यता कमीच आहे.
तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? चीनचं रिअल इस्टेट मार्केट ज्याप्रमाणे कोसळलं तसं भारतात होऊ शकतं का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.